जय शिवराय. तर आज मी चालली होती पुण्याला. सो रेडी होत होती. त्यानंतर आम्ही निघालो पुण्याला. रात्री आम्हाला 2 वाजले पोहोचायला. त्याच्यानंतर घरी जायला 3:25 झाले. दुसऱ्या दिवशी दिवसभर आराम केला. रात्री थोडंसं बाहेर गेलो. दुसऱ्या दिवशी दीदी येणार होती. सो दीदीचं जिजूचं वेलकम वगैरे केलं खूप छान. मिथिला का कण कण खिला जमाई राजा राम मिला. मिथिला का कण कण खिला जमाई राजा राम मिला. जनक सुती संग तुम रहियो ऐसे. कनक कली पर भंवरा हो जैसे. कनक कली पर भंवरा हो जैसे. हा रामचंद्र चकोरी सिया. डे 3 तिसऱ्या दिवशी आम्ही थोडंसं बाहेर गेलो. तुळशीबागेत गेलो. तिथनं पुढे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये गेलो. तिथनं पुढे शनिवार वाडा बघायला गेलो. तिथे थोडंसं फिरलो वगैरे पाहिलं. आणि आम्हाला आळंदीला जायचं होतं. आणि आमचा प्लॅन ठरल्यामुळे आम्हाला जास्त फिरताही आलं नाही. बट अचानक आमचा प्लॅन कॅन्सल झाला कारण खूप लेट झालं होतं. सो आम्ही ते कॅन्सल केलं आणि गार्डनला जायचं ठरवलं. गार्डनला जायचं बट गेलो आम्ही आणि गार्डनच बंद झाला. खूप लेट झालं होतं. सो तिथनं परत मूड ऑफ झाला खूप जास्त आणि तिथनं परत निघालो आम्ही. आणि त्याच्यानंतर मग आम्ही प्लॅन केला की स्वामीनारायणाच्या मंदिरामध्ये जाऊ. हे आहे स्वामीनारायण मंदिर. तुम्हें ऐसा लगा हर पल है जैसे थम गया. तुमसे परे देखूं मैं क्या. तुमसे परे देखूं मैं क्या. मेरी आदि तुम और अनंत तुम. प्रियवर हो तुम प्रीतम हो तुम. मेरी प्रार्थना हो तुम. मेरे प्रभु राम तुम. खूप सुंदर मंदिर होतं. खूप छान. खूप लोक होती तरी पण खूप जास्त शांतता होती. प्रशस्त वातावरण होतं. त्यानंतर आम्ही तिथनं घरी आलो. त्याच्यानंतर घरी आलो मग जेवण वगैरे केलं. थोडी मस्ती वगैरे केली. डे 4 थोडं बाहेर गेलो. रात्री निघायचं पण होतं. सो रात्री निघालो आणि सकाळी घरी आलो मॉर्निंगला. गुड मॉर्निंग. तर आज आपण चालले संभाजीनगरला. रात्रीच पुण्यावरून आली आणि सकाळी एक्झाम येतो. सो चलो मीटिंग. सकाळी एक्झाम झाली. त्याच्यानंतर दुपारी हॉस्पिटलला अपॉइंटमेंट होती यायची. सो तिकडे गेलेलो. त्यानंतर मीटिंग होती. रात्री घरी यायला पण खूप लेट झालेलं. सो खूप थकलेलो होतो.